नमस्कार. आज सगळ्यांच्या मनातलं झालं म्हणजे माणिकराव कोकाटे यांना डच्चू मिळालाच. या व्हिडिओ बनवायच्या मागचं एकच कारण आहे, मला देखील आनंद झाला. कारण की ज्याप्रमाणे 100 गुन्हे झाल्यानंतर श्रीकृष्णांनी 101वा गुन्हा माफ केला नाही, त्याच पद्धतीने वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणारे माणिकराव कोकाटे, कधी म्हणणारे ढेकळांचं सर्वेक्षण करायचं का, कधी म्हणतात तुम्हाला दिलेले पैसे तुम्ही लग्नात उडवता, कधी म्हणता की कधी तर रमी खेळत असता आणि कधी म्हणतात सरकारच आमचं भिकारचोट आहे आणि या भिकारचोट सरकारकडे पैसा नाही आणि म्हणूनच मला शेतकऱ्यांना पैसा देता येत नाही. या सगळ्या गोष्टींवर अखेर सगळे मीडियावाल्यांनी ट्रायल सुरू केले. खूप काही लोकांनी, आपल्यासारख्या चॅनलवाल्यांनी खूप काही वेळेस या विषयावर हात घातला आणि कुठंतरी याचा TRP वाढला. कुठंतरी SEUमध्ये समजायला लागलं की माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात लोकांनी आता सुरुवात केली की यांना हटवा, नाहीतर आम्ही तुम्हाला मतं देणार नाही. आता याच्या मागचं कारण देखील सांगतो मित्रांनो. लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल आपण की तुम लढो हम कपडे संभालते, त्या पद्धतीचं काम BJP सरकार करत आहे. कसं तर कसं असतं, एखादा ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये जर एखाद्याने चूक केली, आता महत्त्वाचं म्हणजे घरचाच मनुष्य तो मेन असतो, बरोबर, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते, तर त्याला धरायला सोडून तो जो पोरगा असतो, जो लहान पोरगा असतं, त्याला आपण बोलतो, मारतो, त्याला म्हणतो असं का केलं, तसं केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर महायुतीमधले अजित पवार गटाचे आधी धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला, नंतर माणिकराव कोकाटे यांना आता डच्चू देण्यात आला. ज्यावेळेस मीडिया विचारते तिघा लोकांनी सांगितलं की हा आमचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं विधानं केले ते विधानं हे चांगले नव्हते. आमचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असं देखील म्हणाले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कृषी मंत्री कोण, तर दत्ता भरणे यांच्याकडे हे कृषी खातं देण्यात आलेलं आहे. याच्या आधी देखील आपण 15-20 दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं की दत्ता भरणे यांचं नाव समोर येत आहे. बहुतेक लोकांना ते खरं पटलं देखील नव्हतं, पण आता दत्ता भरणे हे कृषी मंत्री असणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांना खेळ खेळायला खूप आवडतं, उलटसुलट बोलायला आवडतं, म्हणून त्यांच्याकडे आता कृषी खातं देण्यात आलं आहे. आता क्रीडा व युवक कल्याण खातं देण्यात आलं आहे. आता प्रश्न हा देखील आहे की क्रीडा तर ठीक आहे, त्यांचा इंटरेस्ट विषय आहे, रमी खेळायचा, क्रीडा वगैरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा ते खेळत असतात, पण युवक कल्याण, आता कोणत्या युवकांचं कल्याण ते करणारे हे इथे येणाऱ्या भविष्य काळामध्येच आपल्याला समजणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, माणिकराव कोकाटे यांना पूर्ण पायउतार करायला पाहिजे होतं की हे जे काही खातं दिलं आहे या युवक कल्याणचं, आता युवकांचं काय होणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.